फडणवीसांना दिल्लीत ढकलणारा कोण? गेल्या काही दिवसापासून कसलंही औचित्य नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार अशा सारख्या वावड्या उठवल्या जातात. हे सगळं ठरवून तर होत नाही ना. राज्यातून फडणवीसांना बाजूला करून कोणाला आपला उल्लू सरळ करायचा, कोणाला राज्याची सूत्र आपल्या हाती घ्यायची घाई झाली आहे आणि कोणाला राज्यातून आपला प्रतिस्पर्धी संपवायचा आहे, असा प्रश्न निर्माण होतो. बरं, या बातम्या अधूनमधून येतच असतात. आता तर मुख्यमंत्री महोदयाच्या धर्मपत्नी अमृता फडणवीस देखील या वावड्यामुळे वैतागल्यात की काय? त्यांनी काल परवा स्पष्ट करून टाकले की फडणवीसांची देशापेक्षा राज्याला अधिक गरज आहे. ते राज्यात राहतील. मुख्यमंत्र्याच्या पत्नीने या वावड्यावर स्पष्टीकरण द्यावं इतकं गांभीर्य समोर आलंय. बरं, खुद्द फडणवीस दिल्लीला जायला उत्सुक नसताना त्यांना या राज्यातून दिल्लीत ढकलतोय कोण, असाही प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे. 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद मिळवून नंतर उपमुख्यमंत्रीपद पदरी पडलेल्या अतृप्त नेत्यालाच फडणवीसांना दिल्लीत पाठवण्याची घाई झाली नसावी, असाही प्रश्न विचारला जातोय. फडणवीसांना दिल्लीत बोलवा आणि राज्याचे सूत्र माझ्याकडे द्या, असं महाराष्ट्रातून दिल्लीत जोरदार लॉबिंग होत असल्याच्या चर्चा सध्या विविध माध्यमातून ऐकायला येतात. हे जर खरं असेल तर फडणवीसांसाठी ही धोक्याची सूचना म्हणावी लागेल, असा इशारावाजा अंदाज राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येतोय. सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या खटल्यात जसं बरंच काही घडतंय, तसंच महाराष्ट्राच्या राजकारणातही पडद्यामागे बरंच काही घडतंय. 2022 मध्ये ज्या एकनाथ शिंदेंना देवेंद्र फडणवीसांनी आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने खांद्यावर घेऊन मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवलं, ते शिंदे आता फडणवीसांच्या राजकीय अस्तित्वाला थेट आव्हान देऊ लागलेत, असं राजकीय विश्लेषक म्हणतात. दिल्लीतील भाजप श्रेष्ठीशी शिंदेचा थेट एक्सेस हीच फडणवीसांसाठी मोठी डोकेदुखी ठरते. त्यात अधूनमधून महायुतीतील राजकीय कुरघोडी सुरूच असतात. सर्वोच्च न्यायालय, शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर सुरू असलेल्या सुनावणीत शिंदे गट थेट कायदेशीर कचाट्यात सापडलेला असताना भाजप छावणीतून विशेषतः फडणवीस यांच्या गटाकडून पाठराखण करण्यासाठी कोणतीही प्रतिक्रिया न येणं बरंच काही सांगून जाते. वरकरणी महायुतीचं ऐक्य दाखवलं जातं असलं तरी सर्वोच्च न्यायालयात शिंदे गट अडचणीत आलेला असताना फडणवीसांनी त्यांचा गट सुकावला असल्याचं राजकीय जाणकाराचं मत आहे. 2022 ते 2026 या 4 वर्षात फडणवीसांचं शिंदेबाबतचं मत कसं बदलत गेलं, दिल्लीतील बदललेली समीकरणं आणि सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या या मौन आनंदामागची खरी कारणं कोणती, हे जाणून घेतलं तर सध्या राज्यात काय सुरू आहे याचा अंदाज येतो. जून 2022 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड केलं, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ती महाराष्ट्रात पुन्हा भाजपचं वर्चस्व आणणारी एक हुकमी संधी होती. सुरुवातीला फडणवीस यांना असं वाटलं की शिंदे हे भाजपच्या इशाऱ्यावर चालणारे आणि नागपूर ते मुंबईच्या चौकटीत राहणारे बंडखोर नेते ठरतील, ज्याचं रिमोट कंट्रोल स्वतः फडणवीसांच्या हातात असेल. परंतु गेल्या 4 वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. एकनाथ शिंदेंनी स्वतःची एक स्वतंत्र राजकीय प्रतिमा तयार केली. बंडखोरीनंतर ते एक अत्यंत महत्त्वाकांक्षी नेते म्हणून परिचित झाले. शिंदे केवळ ठाण्याचे किंवा शिवसेनेचे नेते राहिले नाहीत, त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात स्वतःचं नेटवर्क निर्माण केले. देशात एनडीएचा घटक पक्ष म्हणून त्यांनी अत्यंत कमी कालावधीत आपलं स्थान निर्माण केलं. राज्यात गणेश नाईकांसारख्या भाजपच्या मंत्र्यावर मात करत त्यांनी सरकारी योजना आणि निर्णयांचे श्रेय स्वतःकडे घेण्यास सुरुवात केली. यामुळे भाजपच्या अंतर्गत गोटात अस्वस्थता वाढली. फडणवीसांचं शिंदेबाबतचं मत पूर्णपणे बदलण्याचं मुख्य कारण म्हणजे शिंदेची ही वाढलेली राजकीय महत्त्वाकांक्षा, जे आता भाजपच्या आणि विशेषतः फडणवीसांच्या स्वतःच्या नेतृत्वाला थेट आव्हान देणारी ठरते. दशकभराहून अधिक काळ देवेंद्र फडणवीस हेच वन विंडो क्लिअरन्स होते. दिल्लीतील हायकमांडशी संवाद साधायचा असेल तर तो फडणवीसांच्या माध्यमातून व्हावा, असा अलिखित नियम होता. परंतु एकनाथ शिंदेंनी हा नियम मोडीत काढला. मुख्यमंत्री पदाचा वापर करून आणि थेट राजकीय तडजोडी करत शिंदेने दिल्लीतील भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी स्वतःचा थेट ॲक्सेस निर्माण केला. आता मंत्रिमंडळ विस्तार असो, जागा वाटप असो किंवा राज्यातील मोठे धोरणात्मक निर्णय, शिंदे थेट दिल्लीशी संवाद साधतात. हा वाढलेला ॲक्सेस फडणवीसांच्या राज्यातील राजकीय वजन कमी करणारा ठरलाय. जेव्हा तुमच्या मित्रपक्षाचा नेता तुमच्याच वरिष्ठांच्या इतक्या जवळ जातो की तुम्हाला डावलून निर्णय होऊ शकतात, तेव्हा तिथूनच खऱ्या संघर्षाची ठिणगी पडते. फडणवीसांना सध्या याच गोष्टीचं सर्वात मोठी चिंता आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत ठाकरे गटाच्या वकिलांनी शिंदे गटाला कायदेशीर कोंडीत पकडलं. निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा होता. आमदार आणि खासदारांचे बहुमत म्हणजे मूळ पक्ष नव्हे, अशा मुद्द्यावर न्यायालयात जोरदार युक्तिवाद झाला. या संपूर्ण सुनावणीवर देवेंद्र फडणवीस यांनी किंवा भाजपच्या कोणत्याही मोठ्या नेत्यांनी अधिकृतपणे कोणतंही भाष्य केलेलं नाही. हे मौन अत्यंत सूचक आहे. राजकारणात अनेकदा मौन हे संमतीचं लक्षण नसतं किंवा रणनीतीचा भाग असतो. शिंदे गट कायदेशीर पेचात अडकल्याने भाजपचं सरकार धोक्यात येईल अशी भीती फडणवीसांना अजिबात नाही, कारण सभागृहात भाजपचं स्वतःचं संख्याबळ मोठं आहे. शिवाय अजित पवार गटही साथीला आहे.
त्यामुळे जर न्यायालयीन निर्णयामुळे शिंदे गटाला झटका बसला तर थेट फायदा भाजपला आपलं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी होऊ शकतो. हे ओळखूनच फडणवीसांनी या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं असावं. न्यायालयात शिंदे गटाची बाजू कमकुवत होताना दिसत असतानाच भाजपचा फडणवीस समर्थक गट आतून खुश आहे का? यामागे सुद्धा काही ठोस राजकीय गणित आहे. जर शिंदे गटाचे कायदेशीर स्थान कमकुवत झाले किंवा धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर महायुतीमध्ये शिंदेची बार्गेनिंग संपून जाईल. परिणामी भविष्यातील जागा वाटप आणि मुख्यमंत्री पदाच्या दाव्यावर भाजपच्या आणि पर्यायाने फडणवीसांची पूर्ण पकड येईल. शिंदेच्या वाढत्या ताकदीमुळे भाजपमधील फडणवीस विरोधकांना बळ मिळत होतं. शिंदे बॅकफूटवर गेल्यास फडणवीस हेच पुन्हा एकदा महाराष्ट्राचे निर्विवाद नेते म्हणून समोर येतील. बंडखोरीमुळे शिवसेनेच्या मतदारांमध्ये जो संभ्रम आहे त्याचा थेट फायदा भाजपला स्वतःची वोट बँक मजबूत करण्यासाठी करून घ्यायचा आहे. एकनाथ शिंदेने नुकतेच ठाकरे गटाचे 6 खासदार आपल्या पक्षात सामील करून घेऊन आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला. पण जर सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेवर किंवा निवडणूक आयोगाच्या निर्णयावर कठोर भूमिका घेतली तर शिंदेच्या या वाढत्या वर्चस्वाला मोठा धोका पोहोचेल आणि त्याचा राजकीय लाभ भाजपलाच होईल, अशी थिअरी मांडली जाते. फडणवीस हे अत्यंत चतुर राजकारणी आहेत. त्यांना हे नीट ठाऊक आहे की शिंदेना थेट अंगावर घेणं राजकीयदृष्ट्या परवडणारं नाही. म्हणूनच जे काम स्वतःहून करता येत नाही ते जर इतर माध्यमातून होत असेल तर त्यात अडथळा न आणणं, शांत राहणं हीच सर्वात मोठी मुत्सद्देगिरी असेल. यामुळेच फडणवीसांकडून सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीबाबत शिंदे गटाची कोणतीही पाठराखण केली जात नाही. तर 2026 मधील एकनाथ शिंदे हे भाजपच्या जागेवर डल्ला मारू पाहणारे एक मोठे आव्हान बनले. दिल्लीच्या बळावर फडणवीसांना शह देण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिंदेना आता सर्वोच्च न्यायालयाच्या कायदेशीर लढाईचं स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवावं लागणार आहे. या लढाईत शिंदे जेवढे जास्त दमतील आणि अडचणीत येतील तेवढ्याच देवेंद्र फडणवीस यांचा राज्यातील मार्ग अधिक सुकर होईल. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी ही केवळ शिवसेनेच्या 2 गटांमधली लढाई राहिली नसून ती महायुतीच्या अंतर्गत सुरू असलेल्या वर्चस्वाच्या लढाईचं महत्त्वाचं टर्निंग पॉईंट ठरते. या विषयाबाबत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.